मावशी किती लांब न्यायला लागतं पाणी? पाणी आम्हाला लय लांब तिकडं पसरवाडला न्यायला लागले. पसरवाडी. तुमची ग्रामपंचायत कोणती? अंजनावळे ग्रामपंचायत. हे पाणी पुरतं का हे विहिरीचं? नाही पुरत. मग उन्हाळ्यामध्ये मग असा वाटेने भरायचा. नंबर लागत आहे. बा शेताला जात्यात, फाट्या लाकडांना, हिरड्यांना. तिकडून आला का नंबर लावायचं. घरात आई निम्या रात्रीला स्वयंपाक करायचा. तोर आहे पाणी भरायचं. जाऊन भरायला लागत बा आतमध्ये गेला एखादी पडली सावरली का झाला दुःख. आतमध्ये भरतात वाटेने. डोक्यावर पाणी व्हायचा. गावोगाव नळ येतात. ह्या गावाला काय नाही. जे पुढारी येतात ते मतदान करतात का जातात निघून. जे आहे ते आहे. बायांच्या डोक्यावरचा हंडा कधी खाली उतरणार? आमचं किती खाली पार कुडवर आता ते हे इकडं लावाळी त्या तिकडे दिसते का? ती लावाळी आळी वाडी पसरवाडी एवढ्या वाट्या डोक्यावर पाणी वरून पाणी न्यायला येतात का नाही इकडं? तर मग कोणी पाण्याची दखल घेते ना. असं कुठे का? आता इथून पुढे आम्ही कोणालाच निवडून देणार नाही. बायांचं कधी डोक्यावरचं हंड खाली आलं नाही. आमचं दुनियाचं याचं वापरायला पाण्याचं किती हालन. पियाचंय पण पियाला पाणी पकायला आम्ही न्यायला लागत. आम्हाला काय माहिती? मावशी जल जीवन मिशन योजनेचं जे पाणी आहे ते जल जीवन योजनेबद्दल तुम्हाला माहिती का? सरपंचांना तुम्ही विचारलंय का? सरपंचांना कितीतरी वेळा सांगितलंय. ते येतात बघून जातात. आता करू मग करू नंतर करू असं चाले फसवणूक. सरपंच फक्त आश्वासन दिलं जाते. हा सरपंच आलं तर आश्वासन देत जाऊन जात. दुसरा पुढारी आलं तरी ते देऊन जातात. कोणीच काय करते नाही. बायांचं जे आहे ते आहे चालू. जल जीवनचं काम वगैरे कुठं चालू आहे का? कुठपर्यंत आलं याची काय माहिती का मावशी तुम्हाला? आता हे तोर चाललाय. तिथे कोणा आडकाठी केलेली आहे. तिथे म्हणतात बंद केलाय. म्हणजे अजून जल जीवनचं काम अपूर्णच आहे. हा अपूर्णच आहे. बस त्यांना जड झालं.